संबंधित विजय झालेला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे उद्योगमंत्री सर एकत्रितच काय सांगाल रत्नागिरीमध्ये महायुतीचा विजय झालेला आहे महायुतीचा विजय होणारी काळ्या दगडावरची बलदुरी अनेक लोक फक्त हा मानत होते की आम्ही जिंकणार आहोत 10,000च्या फरकानं 32,000 मतामध्ये जे शहर कुठून देतात समोरच्याची परिस्थिती काय जी आहे तुम्हाला कळते त्याच्यामुळे वैयक्तिक उदय सामंत टीका केल्यानंतर रत्नागिरीकर काय करतात हे आता कितव्यांदा कळलं 7व्यांदा आता फक्त ग्रामपंचायतीची निवडणूक शिल्लक राहिलेली आहे या निवडणुकीमध्ये जरी काही उभे राहिले तरी त्यांना अशाच पद्धतीने जोडतात राजापूरमध्ये पाहिलं तर निसर्गात कोणतरी पराभूत झालेला आपल्याला पाहायला मिळतो राजापूरमध्ये काँग्रेसची जागा जी आहे थोड्या फरकाने जिंकली पण त्याला मी पराभव मानत नाही तिथं आमचं काहीच नव्हतं तिथं 2 नगरसेवकांचे 8 नगरसेवक किरण भैया सामंतांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आणि जी लांजा नगरपालिका उभाटाकडे होती नंतर आमच्याकडे प्रवेश केली होती 1200 मतांनी पुन्हा एकदा निवडून आली चिपळूणला उमेश सरपंच निवडून आले देवरुखला शेटे मॅडम निवडून आल्या गोवाघरला मालक निवडून आल्या आणि तिकडे कुर्टे मॅडम निवडून आले त्याच्यामुळे आमच्या काही ग्रेट 99 नक्कीच आपण पाहिलं हे होते राज्याच्या आणि तळकोकणामध्ये इकडे मालवणमध्ये आपण मालवणमधलं चित्र बघतोय तर मालवणमध्ये शिंदेच्या शिवसेनेची सत्ता आपल्याला येताना दिसते बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिता गायकवाड पराभूत झालेले आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मोठा धक्का या ठिकाणी हा मानला जातोय अजित पवार यांना हा दुसरा धक्का आहे बारामतीमध्ये आमदार शहाजी बापू पाटलांनी सांगोल्याचा गड राखलेला आहे इथे शहाजी बापू पाटील विरुद्ध सर्वपक्षीय अशी लढत या ठिकाणी होती आणि शहाजी बापू पाटील सगळ्यांना पुरून उरले म्हणायचे असं या निकालावरून स्पष्ट होईल त्यांनी सांगोल्याचा त्यांचा गड राखलेला आहे सांगोल्यातल्या 17 पैकी 17 जागी शहाजी बापू पाटील यांचा विजय झालेला आहे सांगोला नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने यांनी 5,550 मतांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे सांगोला नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आनंदा माने तिकडे सावंतवाडीमध्ये भाजप 11 शिवसेना 7 जागी विजयी झाल्या काँग्रेस 1 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 1 जागा मिळाली मालवण नगर परिषदेवरती शिवसेनेची सत्ता आली 20 पैकी 10 जागा त्यांनी मिळवलेल्या आहेत तर इकडे नागपूरच्या खापा नगराध्यक्षपदी भाजपचे पियुष बोर्डे विजयी झालेत तर नागपूरच्याच बुटीबोरीमध्ये नगराध्यक्षपदी गोंडवाना गणतंत्र पक्षाचे सुमित मेंढे विजयी झालेत जेजुरी नगराध्यक्षपदी अजित पवार राष्ट्रवादीचे जयदीप बारभाई विजयी झालेत अकोला जिल्ह्यात काँग्रेसनं खातं उघडलेलं आहे बाळापूर नगर परिषदेवरती काँग्रेसनं झेंडा रोवलेला आहे लोणावळ्याच्या नगराध्यक्षपदी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र सोनावणे विजयी झालेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 16 तर भाजपला 4 जागा मिळालेल्या आहेत शेवगाव नगराध्यक्षपदी शिंदेच्या शिवसेनेच्या माया मुंडे विजयी झाल्यात तर नाशिकमधून एक महत्त्वाची अपडेट येते नाशिक जिल्ह्यातल्या 11 पैकी 11 जागांचा निकाल हाती आलेला आहे किरण ताजने अपडेट देत आहेत किरण नाशिकमधला 11 पैकी 11 जागांचा निकाल हाती आलेला आहे काय ट्रेंड सेट होतोय